नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर कधी कधी आपण पाव आणतो आणि बरेच पाव शिल्लक राहिलेले असतात। त्या पावांचं करायचं तरी काय, तर मस्त असे पकोडे बनवा, एक नंबर लागतात। लय भारी टेस्ट लागते माहिती का याची। एकदा नक्की ट्राय करून पहा। माझ्याकडे सुद्धा पाव शिल्लक राहिले होते आणि त्याचे मी आत्ता मस्त असे पकोडे बनवलेले आहेत। आणि मुलांना तर अशा प्रकारचं काही ना काहीतरी चटपटीत खायला हवंच असतं। तर माझ्याकडे अर्धी पावाची लादी शिल्लक होती। मग विचार केला की चला मग याचे आज पकोडेच बनवूया। तर हे पाव आहेत ना, आपण तोडून घ्यायचे, हाताने तोडून घ्यायचे, काही सुरीची वगैरे गरज लागत नाही। अशा प्रकारे बघा, हाताने मी एका पावाचे 4 तुकडे करून घेतलेत। तुम्हाला छोटे पकोडे हवे असतील ना, तर तुम्ही आणखी याचे 2-2 तुकडे करू शकता। आणि मी तर एकाचे 4 असे केलेले आहेत तुकडे। सर्व मी पावांचे असे करून घेणार आहे तुकडे। आणि त्यानंतर आपण यासाठी एक छान असं वाटण बनवायचं आहे। सर्व तुकडे झालेले आहेत। आता आपण ना वाटण बनवूया। इथे मी कोथिंबीर, पुदिना घातला आहे, मिरच्या घातलेल्या आहेत आपल्या अंदाजानं, तिखट किती खाणार त्यानुसार। आलं आणि लसूण घालायचं आहे आणि याचं थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण पावांना लावून घ्यायचं आहे। त्याआधी आपण एक बॅटर बनवून घेऊया। बेसन पीठ अर्धी वाटी, 2 चमचे तांदळाचं पीठ, हळद, ओवा, धने पावडर आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आणि हे सर्व मिक्स करून घेते आणि पाणी घालायचं आणि ना छान असं दरदरीत बॅटर बनवायचं आहे। खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे। जसं आपण बटाटे भजी करताना जेव्हा जे बॅटर बनवतो ना, ते बॅटर आपल्या भजीवर जसं राहतं तसं हे राहिलं पाहिजे बॅटर आपल्या या पावांच्या तुकड्यावर। पाणी घालून मी याला आता छान असं भिजवून घेते बघा। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही, कारण आपण जे पाव जे यामध्ये बुडवणार ना, त्यावर हे बॅटर राहिलं पाहिजे। कोथिंबीर घातली आहे वरून थोडीशी चिरून आणि आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघा। याची कन्सिस्टन्सी बघू शकताय। अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे, म्हणजे आपले पाव छान असे यामध्ये डीप होतील। ती जी मगाशी चटणी बनवली होती आपण, ती चटणी आपण ह्या सर्व पावांना लावून घेतलेली आहे। जेव्हा करणार ना आपण डायरेक्ट तळायच्या वेळेसच चटणी लावून घ्यायचं, म्हणजे पाव खूप जास्त मऊ पडत नाहीत। आणि अशा प्रकारे बघा, या पिठामध्ये डीप करून आपण तळायला आपले हे पाव ठेवायचे आहेत। मस्त असे लालसर कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने आलटून पलटून मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। आणि मस्त असे आपले पावाचे पकोडे रेडी झालेले आहेत। खूप छान टेस्ट लागते आणि एकदम कुरकुरीत लागतात। तांदळाचं पीठ तुम्ही नक्की वापरा, कारण तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत आपले पकोडे झालेले आहेत। नक्की ट्राय करून पहा। अगदी चटपटीत रेसिपी आहे आणि सुट्ट्या आहेत म्हटल्यावर मुलांना असं काही ना काहीतरी बनवावंच लागतं। त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे पावाचे पकोडे नक्की बनवून पहा। मस्त सॉससोबत मुलांना एन्जॉय करायला द्या। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।